आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नाही मावशी, मी ना आता असं गप नाही बसणार. असं हातावर हात ठेवून नाही बसणार. आता बघाच. सुंदरी, अगं ऐक तरी माझं. अगे सुंदरी, सुंदरी अगं. जाऊ दल की ते रागाच्या भरात बोलली असेल. हो नका मनावर घेऊ. मी पाया पडते तुमच्या. साहेब यांना सोडा की हो. मी पदर पसरते हो. सोडा की हो. सोडा की यांना. आओ आओ काहीतरी बोला की हो माझ्याशी. आओ बाबा, हिअर इज युअर ग्रॉसरी. मी पार्सल पण आणलंय बरं का खायला. अरे तुझी फेवरेट मिसळ आहे कोल्हापुरी, आणि तर्री पण आहे बरं का. त्यामुळे आज तुला स्वयंपाकाला सुट्टी. बर, मी लगेच सगळं प्रिपेअर करतो, मग खायला बसू. आणि तू मला सरप्राईज देणार होतास, मीच दिलं की नाही तुला सरप्राईज? आलोच लगेच. काय सांगू सिद्धूला आता? कसं सांगू की त्याच्या बापाने काय घोळ घालून ठेवलाय तो? किती वाईट वाटेल त्याला हे कळल्यावर की सुंदरीचं लग्न झालंय. टँटडँग, गरम मिसळ तयार आहे. घे बाबा, खा. बाबा, हे घे. अरे नकोय मला, म्हणजे आत्ता नकोय. आत्ता नको म्हणजे मग कधी खाणार आहेस? म्हणजे मला भूकच नाही आहे रे. बाबा, तू नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. आणि काय झालंय भूक नसायला? हे घे, एक घास खा. बरं आता सांग, काय ती गुड न्यूज? सरप्राईज काय? सरप्राईज. पण तुझी माफी मागायची राहील. आय एम सॉरी बेटा. बाबा, माझी माफी मागायची काहीच गरज नाही. अरे नाही कसं का? आहे ना, खरंच गरज आहे. कारण मी तुला विचारायला पाहिजे होतं, तुला सांगायला पाहिजे होतं. सरप्राईज देण्याच्या नादात मी तुला न विचारता त्यांच्या घरी गेलो, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. तेच जर मी तुला विश्वासात घेऊन विचारलं असतं तर तू आधीच मला सांगितलं असतास की तिचं लग्न झालेलं आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आणि तिच्या मैत्रीमध्ये मी मिठाचा खडा टाकला रे. बाबा जाऊ दे. तुम्ही थेट त्यांच्या घरी जा आणि सुंदरीचा हात मागा तुमच्या मुलासाठी. याला ओळखतोस तू?
हो, पण तू काय विचारतोयस त्याच्याबद्दल? अरे हा देवळात भेटला होता मला महादेवरावांच्या बरोबर. त्यांनाच मला सांगितलं की तुम्ही महादेवरावांकडे जा, ते ओपन माइंडेड आहे, त्यांच्याशी तुम्ही बोला, ते मान्य करतील म्हणून मी गेलो ना त्यांच्या घरी. काय? हा, याने तुला सांगितलं? थांब, याला जाब विचारलाच पाहिजे. एक मिनिट, आता नको. आता हे प्रकरण आणखी वाढवायचं नाहीये. पण बाबा, अरे मी सांगतो ना, उगाच तमाशा नको इथं. चल. आले बघा महाराज. समधी वरात गेली आणि घोडा आत्ता येतय. अरे कुठं होतास तू? अरे बोल की, दातखिळी बसली का काय तुझी? एवढं महाभारत झालं घरात आणि तू फिरतोस मीटिंगा करत. उमा, अगं शांत हो की जरा. अगं हे घरातल्या गोष्टी घरातच बोलायच्या. ही जागा नाही आणि ही वेळ पण नाहीये. काय मूर्खपणा केला रे. आता मलाच लाज वाटायला लागली. बाबा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. नाही रे, मी ना त्या महादेवरावांच्या मुलाचं ऐकायला नको होतं. त्याचं ऐकलो आणि माझ्यावर ही वेळ आली. कोण म्हणतोयस तू? अरे तोच रे. आता नाही का आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर बघितलो गाडीतून उतरताना, तो महादेव मामांचा मुलगा नाहीये. मग कोण आहे तो? अरे त्यानंच तर मला मिसगिल्ड केलं. त्यानंच मला सांगितलं की घरी जाऊन बोला म्हणजे ते ऐकतील म्हणून. ओके, आता माझ्या लक्षात आलं. असा बदला घेतला त्याने माझा. बदला? तुझा? नाही, मला कळलं नाही रे. अरे काय झालं होतं बाबा, मागे त्याने माझ्या एका मित्राच्या अंगावर चिखल उडवला होता. बर. मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या अंगावर चहा ओतला होता. मला वाटतंय म्हणून त्याने हे असलं केलं असणार आहे. अरे पण म्हणून काय असा बदला? असली चेष्टा? नाही बाबा, आता तू बघ मी काय करतो ते. हे बघ सिद्धू, मी रिटायर्ड असलो ना तरी पोलीस ऑफिसर आहे. हे असलं काही वागायचं नाही, काही बोलायचं नाही, काही असलं विचार करायचा नाही, सांगून ठेवतो. नाही बाबा, याला चांगली अद्दल घडेल असंच काहीतरी करावं लागणार आहे. अजिबात नाही. हे प्रकरण इथंच थांबवतो. संपलं म्हणून समज. आणि तू तुझ्या अभ्यासावर आणि स्पोर्ट्सवर फोकस कर. मी बघतो काय ते. तू माझा जुना माणूस. तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये, अजिबात नाही. नाही मॅडम, माझं साफ चुकलं, मला माफ करा. का करायचं? का करायचं माफ? जे काही घडत गेलं ते मी स्वतःहून नाही केलं मॅडम. मला ते आदित्य सरांनी करायला लावलं. काय? तू कशाबद्दल बोलतोयस तू? प्रशांत, काय झालं? तू जर असाच गप्पा बसणार असशील ना तर नोकरीवरून काढून टाके ना मी.
आणि एवढ्यावरच थांबणार नाही, पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करीन तुझ्या विरुद्ध. खरं काय ते सांग. अरे प्रशांत, अरे इथे काय करतोस? जरा गाडी पशी आहे ना, गाडी बंद पडली आहे, थोडी मदत हवी होती मला. आलोच. अरे चल चल चल, लवकर चल, लवकर. चल चल. अरे तू अजून गेला नाहीस, चल रे बाबा. काय झालंय गाडीला काही कळत नाही मला. तुला कळतंय का बघ बाबा. हा थांब, आलो मी. चल चल चल, मी आहे. तुला असं वाटत असेल ना की अगदी मोठ्या हुशारीने आपण आपल्या कलिगला वाचवलं. अशी वेळ मारून नेऊन काय होत नसतं रे. आज वाचवलंस, पुढे काय? काय होत तुमचं? नाही म्हणजे तुम्हाला सगळं वाकडच दिसतं का? माझा जेन्युइन प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्याला गाडी बशी बोलवलं. तिकडे गाडीचं स्टार्टर आहे, त्या झालं, संपलं. कसं आहे ना आदित्य, मला माहिती आहे रे तुझी जेन्युइनिटी. खरंच जर एवढा जेन्युइन असशील ना तर मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे. अहो विचारा ना, तुम्हाला काय विचारायचंय ते विचारा बिनधास्त. बर, मला सांग, त्या पूजेच्या दिवशी तू तरी पाहिलं होतंस का रे सुंदरीच्या नवऱ्याला? ते म्हणजे ऍक्च्युली नाही, पण तुम्ही का विचारताय? कारण सुंदरीला माहीतच नव्हतं तू आणि तिचा नवरा दोघे एकत्र आहात. ते माहीतच नव्हतं तिला. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुझं आणि तुझ्या त्या पियेचं? त्याला हाताशी धरून अनुला फसवायचे नवीन उद्योग करतोयस तू? आणि सुंदरीला काय तुम्ही धमकी दिलीये का कसली लाच दिलीये? ती पण तुमची री ओढतीये ते? आदित्य, मला तुझ्याबद्दल खूप गोष्टी कळल्या. फक्त त्या अशा तुकडे तुकड्यामध्ये कळले. आता त्यांच्यामधल्या गॅप्स जेव्हा मी भरेन ना तेव्हा तुझं काही खरं नाही, लक्षात ठेव. हो मामा, काय हे गॅप्स वगैरे? मला सांगा ना मी काय केलंय. नेहमी तुम्ही असं मला म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? कसं आहे ना, मी खूप गुन्हेगार बघितलेत. तू माझ्याशी बोलला नाहीयेस अजून, पण अनुशी लग्न व्हायच्या आधी तुझं एका मुलीशी लग्न ठरलं होतं हे मला माहिती आहे. कोण होती ती मुलगी? फायनली तिच्या बरोबर तुझं लग्न झालं की नाही? उत्तर दे.
मी थाप कुठली मारावी हा विचार करू नकोस. त्याचा काही उपयोग नाही. हो काय ना मामा, मला असं वाटलं की तुम्ही आता बऱ्या झालात. म्हणजे आता चालायला लागलात, बोलायला लागलात. पण काय तुम्ही अजून बरा नाही झालात. म्हणजे तुमचा मेंदू अजून तसाच आहे. ओ, या शंका कोमामध्ये जाण्या अगोदर तुमच्या डोक्यामध्ये होत्या ना, आताही तशाच आहेत. हो